पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया 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 हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही मनापासून स्तुती करायला चालू केलं तर काय होईल? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या गोष्टीसाठी तुम्ही मनापासून स्तुती करतो तेव्हा त्या गोष्टीवर दुष्ट शक्तीला जे अधिकार आहे ते अधिकार नष्ट होणार. लक्षात आलं का? परत एकदा सांगतो. हालेलुया हालेलुया. तुम्ही समजा तुमच्या कमरेला दुखणे आलं. प्रेज द लॉर्ड. कमरेला दुखणे आल्यावर काय दुखणे आले, आता काय होईल, पैसा पण नाही, देवळ आम्हाला हॉस्पिटलमध्ये कोण येणार, दवाखान्यामध्ये जायला पैसा कुठे आहे, अगोदर ऑलरेडी एवढ्या पैशाच्या कर्जवारी आम्ही आहोत, असा प्रकारे जे काही नेगेटिव्ह विचारामध्ये तुम्ही सापडलेला आहे या त्रासामध्ये हालेलुया तुमच्या आजारपणा अडचणी वाढत जाणार. दुष्ट आत्मा त्यामध्ये प्लॅनिंग करून ठेवलेला आहे. दुष्ट आत्मा त्या गोष्टीवर विजयी होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. ज्या अडचणीमध्ये तुम्ही सापडलेला आहे त्या अडचणीमध्ये तुम्ही स्तुती आणि आराधना करायला चालू करा. हालेलुया. स्तुती आराधना करायला चालू करा. देव परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करायला चालू करणार. परम पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला हालेलुया हालेलुया हालेलुया. स्तुती करणारा माणूस स्वतःवर अवलंबून नाही, डॉक्टरांच्यावर अवलंबून नाही. हालेलुया. स्तुती करणारा माणूस वातावरणावर अवलंबून नाही. स्तुती करणारा माणूस कोणावर अवलंबून आहे? पिता परमेश्वरावर अवलंबून राहत आहे. हालेलुया 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 हालेलुया. या जगामध्ये कोणीही एका माणसांच्याकडे तुम्हाला जायचं पाळी येणार नाही. कोणत्याही औषध उपचार जे डॉक्टर लोक जे देतात ते सर्व घ्यायचे आपल्याला. हालेलुया. तरी त्याशिवाय तुमच्या स्तुती आराधनामध्ये तुमच्या मार्गातील अनेक अडचणी तसेच गायब होतात. हालेलुया हालेलुया हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. आराधना स्तुतीवर करणारे जे लोक आहेत त्यांच्या विषयी पवित्र आत्म्याने बोललेले गोष्ट असे आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पवित्र आत्मा सांगत आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही समस्या येऊन टपलेला आहे, हालेलुया, देवाच्या कृपेने तिकडच्या तिकडे नाही सापणार. हालेलुया. देवाने ती गोष्ट व्यवस्थित करून ठेवलेला आहे. हालेलुया. आता आपण निर्गम ग्रंथ 23वा अध्यायातील 25वा वचन आपण ऐकूया. निर्गम ग्रंथामध्ये 23वा अध्यायातील हालेलुया 23वा अध्यायातील 25वा वचन. हालेलुया हालेलुया. आपण ऐकूया. तू आपला देव परमेश्वर याची सेवा करावी. तुम्ही कितीही मोठा अडचणीत असो, कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीमध्ये असो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तू
इकडे बघणे तिकडे बघणे बंद करायचं. हालेलुया. बघायला जाणे पण बंद करायचं. हालेलुया. मग पुढे काय करायचं? हालेलुया. तुझा देव परमेश्वराची सेवा करा. हालेलुया. हालेलुया. तुझ्या जीवनाच्या काही परिस्थिती असू दे, त्या परिस्थितीमध्ये देव परमेश्वराची तू सेवा करू शकताय. त्या सेवेमध्ये तू गुंत. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल. हालेलुया. तुझ्या अन्न पाणी. प्रेज द लॉर्ड. जे कोणी स्तुती करताय, आराधना करताय, धन्यवाद देत आहे, देवाच्या सानिध्यामध्ये राहत आहे, हालेलुया, त्याचा अन्न पाणी आशीर्वाद मिळणार. हालेलुया. आहे ते अन्न परमेश्वर आशीर्वाद करून देणार. शुद्ध आशीर्वादित अन्न खाणारे लोक निरोगी होऊन राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांना अन्न पाणी कमी पडताय, स्तुती आराधना करताय, तेव्हा तुमच्या घरी खायला मिळालं नाही अशा वेळ येऊ देणार नाही. परमेश्वर त्याची निरंतर व्यवस्था करत बसणार. सिस्टर पुढे वाचा. मी तुझ्यामधून रोगराई दूर करेन. हालेलुया. स्तुती आराधना ज्यांचा निरंतर चालू आहे, हालेलुया, त्याच्या वाटेत आजारपणा आणि अडखळत बंधन देवाचं वचन सांगत आहे येणारच नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजा कुठेतरी एखाद्या त्रास आला, स्तुती आराधनाचं जे औषध आहे त्यामध्ये तू बरे होऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखाद्या भक्ताच्या जीवनामध्ये, एखाद्या स्तुती आराधनाचं जीवन जगणारा जो व्यक्ती आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये परमेश्वराचे नियंत्रण त्यांच्यामध्ये राहत आहे. हालेलुया. म्हणून आजारपणावर वाढ, इतर लोकांना जसे त्रास वाढत जात आहे, तसा गोष्ट तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुम्ही पाहिलेलं असेल, काही लोक निरंतर प्रार्थनामध्ये राहतात. प्रेज द लॉर्ड. काही लोक असे आहेत, प्रार्थना कुठे आहे म्हणून शोधत जाऊन त्या प्रार्थनामध्ये भाग घेऊन येणार. हालेलुया. निरंतर त्यांचा नजरच तिकडे आहे. हालेलुया. अशा लोकांच्या परीक्षा घेण्यासाठी परमेश्वर कधी कधी त्यांच्याकडे जरा आर्थिक स्थितीवर चांगला करून जाणार. हालेलुया. आर्थिक परिस्थिती चांगला झाल्यावर लोक करणारे एक काम आहे, साधा स्थितीमध्ये असेल तर त्यावर एक बाईक गाडी विकत देणार. हालेलुया. बाईक गाडी मिळाल्यावर तर आता सांगणार, देवाने मला बाईक दिली. हालेलुया. अजून पैसा आला तर एक चारचाकी घेणार. प्रेज द लॉर्ड. असे स्तुती आराधना खऱ्या अंतकरणाने न केलेले माणूस त्यांच्या आयुष्यामध्ये चांगुलपणा जसे वाढत आहे, तो देवाला टाकायला चालू करणार. त्यांच्या प्रार्थनामध्ये भंग होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. काही पुरुषांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे, फादर मी हिला सांगतो, तुला काही कमी पडलं, एवढं प्रार्थना कशाला करायचं, तुला काही कमी आहे, काही त्रास आहे तुला, हालेलुया, काही कमी आहे तुला, मग एवढं प्रार्थना कशाला करायचं. मी मीचा काळोजा दैसाई वसईवरला आलेली आहे. माझ्या नातीची साक्ष देण्यासाठी मी नातीची अशी साक्ष देत आहे
का मी बेली फादरच्या रोज व्हिडिओ बघायची. त्या व्हिडिओमध्ये मी प्रार्थना करायची. माझी नात चालत नव्हती. आज ती 3.5 वर्षाची आहे. मी व्हिडिओ बघून प्रार्थना करून ती घुटण्यावर चालायला लागली. पायाने उभी राहून ती चालत नव्हती. सगळ्यांना मी सांगायचे, कोणाला मी, का माझ्या नातीसाठी प्रार्थना करा, माझ्या नातीसाठी प्रार्थना करा. तरी ती घुटण्यावर चालायची आणि दोघं जण दोन्ही साईडनं हात धरून चालवायचं, चालत नव्हती. मग मला एक विश्वासाने मी प्रार्थना केली का माझी नात जर पायाने चालायला लागली तर मी एक दिवस अंगाश्रमाला येऊन पोलीपद साक्षी देऊ. आणि दुसरी साक्ष अशी आहे की माझे छोटे मोठे उपकार खूप काय देवाने केले, त्याच्याबद्दल धन्यवाद. मी धन्यवाद देते. प्रभु तुम्हाबरोबर असो. तुमच्यामध्ये कोणाला तरी एका बाजूने डोकं दुखत आहे, ज्यांना एका बाजूने डोकं दुखणे आहे त्या व्यक्तीला येशू आता स्पर्श करत आहे. कोणाला तरी दाढाचा असे या साइड मध्ये दाढाला वर खाली या भागामध्ये वगैरे तोंड उघडताना बंद करताना वगैरे जे दुखणे आहे ते प्रभू आता दूर करून देत आहे. कोणाला तरी खूप आळस येत आहे. किती आळस जे त्रास देत आहे त्याच्या बंधनातून अनेकांना पवित्र आत्मा सोडवत आहे. बेबीच्या आसपासच्या भागातील त्रास, शरीरामध्ये असेल तक्वाचा ते त्रास, हालेलुया, कधी गुदमरल्यासारखा त्रास होत आहे. हालेलुया. कधी कधी मरून जाणार का, मी ताबडतोब मरणार का, अशा प्रकारची भीती आपल्यामध्ये काही लोकांना येत आहे. त्याच्या बंधनातून पवित्र आत्मा तुम्हाला सोडवत आहे. आता आपण हात जोडून देवाजवळ कृपा मागूया. येशू, मला दुखवलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात बघून, भावनामध्ये नाही तर डिरेक्टली डोळ्यात बघून मी तुम्हाला क्षमा केली आहे असे बोलायचे दान येशू मला दे. माझ्या हृदयातून मला दुखवलेल्या सगळ्याच्या हृदयापर्यंत देवाच्या प्रीती पोहोचू दे. पापाच्या संबंधामध्ये तुम्ही कोणाला तरी दुखवलं असेल तर, पापाचा संबंध तुटत आहे तेव्हा तुम्ही कोणाला तरी दुखवलं तर ते दुःख दैवी संबंधातील गोष्ट नाही, देवाच्या संबंधातील गोष्ट नाही. हालेलुया, हालेलुया. त्यात शैतानालाच दुःख होत आहे, देवाला दुःख नाही वाटणार. हालेलुया. तुम्ही धाडसी पाय उचललेला आहे म्हणून पवित्र आत्मा तुमच्याविषयी आनंदी होणार. म्हणून चुकीचा संबंध कुठेतरी तोडत आहे तेव्हा तुम्हाला दुःख वाटलं तर त्याबद्दल वाईट वाटायची गरज नाही. दुसरं तुम्हाला तरी दुःख वाटलं तरी तुम्हाला वाईट वाटायची गरज नाही. हालेलुया. पवित्र आत्मा आनंदी होणार. तुमचे भविष्य शुभ भविष्य होणार. हालेलुया. आपण हा सुद्धा स्वीकार करूया. सर्वसमर्थ परमेश्वर पितानी पुत्रानी पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. हालेलुया.